10 जानेवारी महत्त्वाचे दिनविशेष. ताशकंद करारावर स्वाक्षरी, नागरिकत्व सुधारणा कायदा, जागतिक हिंदी दिन व बरंच काही. पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ताशकंद करारावर स्वाक्षरी 10 जानेवारी 1966. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1965च्या युद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी उझबेकिस्तानमधील ताशकंद येथे ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केल्या. PSLV C7 चे यशस्वी प्रक्षेपण 10 जानेवारी 2007. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाच वेळी 4 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. यामध्ये स्पेस कॅप्सूल रिकव्हरी एक्सपेरिमेंट चा समावेश होता, जे भारताच्या भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल होते. नागरिकत्व सुधारणा कायदा CAA लागू 10 जानेवारी 2020. भारत सरकारने अधिसूचना जारी करून नागरिकत्व सुधारणा कायदा सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट देशभरात अधिकृतपणे लागू केला. पीडितांना आश्रय. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक छळ सोसलेल्या अल्पसंख्याकांना जसे हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन यांना भारतात कायदेशीर नागरिकत्व मिळते. जलद प्रक्रिया. नागरिकत्वासाठी वास्तव्याची अट 11 वर्षावरून कमी करून 5 वर्षे केल्याने नागरिकत्व मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. मूलभूत अधिकारांची प्राप्ती. नागरिकत्वामुळे निर्वासितांना सरकारी नोकऱ्या, मतदानाचा अधिकार आणि मालमत्ता खरेदी यांसारख्या सोयी सुविधांचा लाभ देखील घेता येतो. स्पष्ट वर्गीकरण. 31 डिसेंबर 2014 पूर्वी आलेल्या पीडित निर्वासितांना घुसखोर न मानता अधिकृत नागरिक मानले जाते. सन्मानजनक जीवन. मानवी हक्काचे जतन होऊन हजारो विस्थापित कुटुंबांना भारतात सुरक्षित आणि स्वाभिमानाने जीवन जगण्याची एक नवी संधी मिळते. रवी शास्त्री यांचा विक्रम 10 जानेवारी 1985. भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी रजनी करंडक सामन्यात बडोदा विरुद्ध मुंबई एका षटकात 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. गॅरी सोबर्स याच्यानंतर हा पराक्रम करणारे ते जगातील दुसरे फलंदाज ठरले होते. जागतिक हिंदी दिन. दरवर्षी 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो. 1975 मध्ये नागपूर येथे पहिल्या जागतिक हिंदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस जगभरात हिंदी भाषेचा प्रचार करण्यासाठी पाळला जातो. भारतीय चित्रपटसृष्टी. 10 जानेवारी 1972 मध्ये याच दिवशी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे चित्रपट विषयक महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रमांना गती मिळाली होती, ज्यामुळे अनेक कसलेले कलाकार देशाला मिळाले.